आदरणीय सुचित्राताई वाघ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. ताईंचं यथोचित स्वागत. या दोन्ही आपल्याला या ठिकाणी एकाच वेळी ऐकायला मिळालं. सर्वांना विनंती आहे, सुचित्राताई आगमन करून आपण सगळ्या दोघांना ताईंचं सन्मानपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करावं. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या गृहातील सभेत या ठिकाणी आगमन होतंय. भारतीय महिला उद्योजक यांच्या वतीने आदरणीय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्रातील अध्यक्षा आदरणीय सुचित्राताई वाघ यांच्या स्वागत करूया. धन्यवाद. आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा त्याचबरोबर या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. बाळासाहेब भालेकर, रश्मिताई पालशेतकर, किशोरजी आमरे या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय रामदासजी राणेसाहेब, गुहागरचे माजी तालुकाध्यक्ष यशवंतजी बाईत, गुहागरचे मंडल अध्यक्ष निलेशजी सुर्वे, श्रीरामजी शिंदे या सर्वांना अधिकारी बंधूंना माझी विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. महिला मोर्चाच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, मला आपलं नाव माहित नाही, कृपया आपणही व्यासपीठावरती यावं, मी आपणास विनंती करतो. संगमेश्वर महिला मोर्चा पदाधिकारी संवाद मेळाव्यास आज व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांचे प्रथमतः गुहागर विधानसभेच्या वतीने आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आपणास आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या आणि मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की आज आदरणीय चित्राताईंबरोबर आदरणीय वर्षाताईंनाही ऐकायला मिळेल, म्हणजे हा सुवर्णयोग ठरेल. कारण ताईंना मी पहिल्या वेळी ऐकलं तेव्हा माझ्या मनात एक पटकन विचार आला की ताई, आणि मगाशी मी तो तुमच्यासमोर बोललोही की ताई म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेल्या कामांचं जणू पुस्तकच आहेत. कारण त्या बोलत असताना प्रत्येक कामाची जाणीव त्यांच्या शब्दातून आपल्याला येते. मी सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आदरणीय चित्राताई वाघ यांचा यथोचित सन्मान आपण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय संतोषदादा जैतपकर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आदरणीय ताईंचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रखुमाईची मूर्ती आदरणीय ताईंना भेट देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आपण करतो. सर्वांनी टाळ्या वाजून ताईंचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय सौ चित्रान्मान या ठिकाणी पार पडतोय. आदरणीय संतोषदादा जैतपकर यांच्या शुभ हस्ते आपण ताईंना मूर्ती भेट देतो, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करतो. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सौ वर्षाताई भोसले यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय.
आजच्या कार्यक्रमाचं नियोजन महिला मोर्चा आणि ओबीसी मोर्चाने केलंय. ताई आज गुहागरमध्ये रूपाला येतोय ते संतोषदादा जैतापकर आणि त्यांच्यावर ज्यांनी संस्कार केलेत ते आदरणीय निर्मलाई जैतापकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करावा. सर्वांना विनंती आहे की कृपया टाळ्या वाजवून आपण हा सन्मान होताना त्यांचं स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊयात. करण्याकरता काम केलंय आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी त्यांची नियुक्ती केली. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय. ताईंच्या भाषणाने सगळ्याच महिला भारावून गेल्या होत्या आणि पुन्हा एकदा ती संधी आपल्या सर्वांना मिळतेय. प्रस्तावनेपूर्वी मी आदरणीय सुरेखाताईंबद्दल काही 4 शब्द आपणास सांगू इच्छितो. तो कार्यक्रम झाल्यानंतर आदरणीय चित्राताईंच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये आदरणीय सुरेखाताई खराडेंची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतरच आदरणीय खराडे मॅडमच्या नेतृत्वामध्ये जिल्हा कार्यकारिणी असेल, त्याचबरोबर प्रत्येक तालुकाध्यक्षांचा जवळचा संपर्क असेल तो मॅडमनी सुरू केला आणि महिला मोर्चाची जी टीम जी तयार असली पाहिजे ती करण्याचं काम मॅडमनी सुरू केलं. त्याचवेळी त्यांना सर्व महिला प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सहकार्य नेहमीच मिळत आलं. त्यामध्ये आमच्या आदरणीय प्रज्ञाताई भोसले असतील, आदरणीय मंजुषाताई असतील, शिल्पाताई तर नेहमीच मॅडमना फोन करून वेळोवेळी त्यांच्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती घेतच असतात. त्याचबरोबर प्रज्ञाताई ढवण असतील, यांचे वारंवार दौरे चिपळूणमध्ये होत असतात. तुम्हा सर्वांना सांगण्याचा विषय एवढाच की आदरणीय सुरेखाताई या एका संघटनेच्या पदावर येण्यापूर्वी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा काम केलंय. चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आणि त्याही थेट जनतेतून निवडून गेलेल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांनी 5 वर्ष त्यांची कारकीर्द चिपळूणमध्ये चालवली आहे आणि ती यशस्वीपणे पार पडली आहे. वेगवेगळे विरोधक आले, वेगवेगळ्यांनी वेगवेगळे प्रकार केले, परंतु न डगमगता आणि कोणत्याही संकटाला बळी न पडता त्या खंबीरपणे त्याला सामोरे जात होत्या आणि त्यामुळेच त्यांनी चिपळूण नगरपालिकेचं जे बजेट होतं ते काही रकमेवरती होतं आणि ताईंनी जवळजवळ त्याच्यामध्ये 30 ते 40% वाढ करून ते बजेट नगरपालिकेचं आणून ठेवलं. आणि खरंच आम्हाला सर्व चिपळूणकरांना नाही तर आम्हा पूर्ण रत्नागिरीकरांना मान आहे, असा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी हा जर जनतेने निवडून दिला तर तो विकासाची गती कोणत्या प्रकारे वाढवू शकतो हे आम्ही आदरणीय सुरेखाताईंच्या माध्यमातून बघितलं. ताई सांगायचा विषय एवढाच की चिपळूणमध्ये बचत गटांची संख्या खूप कमी होती आणि आदरणीय मॅडमच्या कार्यकाळात मॅडमनी जवळपास 100हून अधिक बचत गट त्यावेळी चिपळूणमध्ये सुरू केले आणि महिलांच्या सक्षमीकरणाला सुरुवात केली. आज या कार्यक्रमानिमित्त तुम्हा सर्वांना विनंती करतो की आदरणीय सुरेखाताई आज या कार्यक्रमाला म्हणजे तुमच्या समोर सर्वांसमोर पहिल्यांदाच उपस्थित असतील. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक छोटासाच मुद्दा की सर्व महिला भगिनींचं अभिनंदन मला या ठिकाणी आज करायचंय, कारण दिल्लीमध्ये नवीन संसद भवन उभं राहिलं ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये. आणि गणपतीमध्ये भर गणपतीमध्ये त्याचं असे आमचे जिल्हाध्यक्ष
संतोषजी जैतापकर फार मोठी कामगिरी त्यांनी बजावली आणि म्हणूनच आज एवढी इथे गर्दी दिसते ताई, त्यांचं क्रेडिट मी त्यांनाच देणार आहे. केवळ हा गुहागर मतदारसंघ संपूर्ण ढवळून काढला यांनी. भारतीय जनता पक्ष पहिला होता आपला, म्हणजे मतदारसंघ गुहागर म्हणून समजला जात होता, पण मधीच सगळी मरगळ आली होती. ती आता काट टाकले पहिल्याच भारतीय जनता पक्षाने. पण आता खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष या गुहागर तालुक्यात उदयास आला असं मला वाटतं आणि त्याचं नेतृत्व नक्की संतोषजी जैतापकर करतायत असं मी सांगेन. आणि सर्व या तालुक्याचे तालुका अध्यक्ष निलेशजी सुर्वे, तसेच आता सर्व पदाधिकारी, थरवळ साहेब आहेत, रामदासजी राणे आहेत, आंबरे साहेब आहेत, तिकडे विनोदजी चाळके आहेत, आमचे चिपळूणचे तालुका अध्यक्ष वसंतजी ताम्हनकर, सगळे माझे पदाधिकारी. आता खरं तर ताईंना आपल्याला ऐकायचं आहे. 2 ताया आल्या आहेत आणि महिलांचं प्रेरणास्थान आहे. म्हणजे आमची भाषणं ही अशीच असणार, पण त्यांच्याकडून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे. म्हणजे महिलांपासून पुरुषांपर्यंत एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे. तर म्हणून मी जास्त बोलणार नाही. आणि असे सगळे माझे बंधू आणि भगिनी, सर्व पत्रकार बंधू, या सर्वांना सन्मानपूर्वक नमस्कार करते. खरं तर गुहागर मतदारसंघ ताई आम्ही ठरवलं आहे, ठरवलं आहे, ज्यांना निवडून आणायचं आहे त्यांना आम्ही निवडून आणणारच. आणि ज्यांना पाडायचं आहे त्याला पाडल्याशिवाय गप्प राहणार नाही. कारण पहिल्या भाजपच्या पक्षाने, पहिला भाजपचा जो पक्ष होता तो आता नवीन बदल झाला. आता बदल झालेला भाजप पक्ष मी म्हणेन फार ॲक्टिव्ह झालेला आहे, तळागाळात पोचला आहे. कारण मोदीजींनी असंच काम केलं आहे की शेवटच्या घटकापर्यंत माझ्या महिलेला, माझ्या मैत्रिणीला अशा सुविधा दिल्या आहेत की सिलेंडरपासून अनेक आहेत. त्या ताई सांगतीलच, मी सांगत नाही आहेत, कारण त्या सांगणाऱ्या बसल्या आहेत. त्यामुळे मोदीजींमुळे आज आपण महिला पुढे आलो आहे. 33% आरक्षण. ताई आपण आता आमदार खासदार व्हायचं आहे, व्हायचं ना? हात वर करा. अहो घाबरू नका, इथे वाघीण बसले. तसेच आता इथे जैतापकर साहेब आहेत. ताई इथे जवळजवळ 600 संपर्क प्रमुख आणि गाव प्रमुख केले. मेडिकल टीम एवढी त्यांची मोठी आहे की तळागाळात माझा शेजारी असो, माझा गाव प्रमुख, माझा गाववाला असो, कोणी आजारी पडू नये यासाठी अगदी फार मोठी काळजी घेतात. अशी 600 जणांची त्यांनी टीम तयार केले आणि चांगल्या प्रकारे मेडिकल टीम तयार करत आहेत. असे आमचे संतोषजी जैतापकर, बरंच त्यांचं काम मोठं आहे. आणि आमच्या आता नम्रताताई गेले 28 वर्ष शिवसेनेत, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणे प्रामाणिकपणे झोकून दिलेलं काम त्यांनी केलेलं आहे ताई. आणि आत्ता त्यांच्यावर अन्याय होतोय, झाला आहे. आणि त्यावेळेस कॉन्टॅक्ट केलं, त्यांना म्हणे घाबरू नकोस, मी आहे इथे. आणि माझ्या पाठीमागे वाघ आहे तिकडे. वाघ म्हणजे समजलं ना कोण? चित्रताई वाघ. सगळ्या वाघांना आता पिटळून लावायची आपल्याला, कळलं ना? त्यामुळे घाबरू नका. खरंच आम्हाला चित्रताई आहेत म्हणून आम्ही इथे व्यासपीठावर बिंदास बोलतोय. ताई बोलू ना, मी बिंदास बोलणार आहे, घाबरणार. कारण आपला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात द्यायचा आहे, द्यायचा ना? खासदार आमदार सगळे निवडून आणायचे आहेत. आवाज येत नाही, मोठ्याने बोला. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडणारच, बरोबर ना? आणि ज्यांना निवडून आणायचं आहे, मग पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, हा गुहागर मतदारसंघ असू दे, ज्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणणारच. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सगळेच, आपण सगळेच. फार बोलत नाही आहे, बोलायचं होतं पण ह्या दोघींनी ना बोला. या 2 वाघिणी इथे आल्या आहेत, त्यांचं मला खरं ऐकायचं आहे. त्यामुळे मी ते रजा घेते. इथे तुम्ही आला ताई, खरं तुम्ही कोकणात मला वाटतं सुरुवात केली आहे घ्यायला. दोघींनी पण कोकणात या आणि अख्खा कोकण घेऊन जा. कोकणचा काया पालट ह्या दोघी रणरागिणीच करतील असा मला विश्वास आहे. अनेक दिग्गज नेते येऊन गेले हो, पण जी स्त्री शक्ती असते ना, मला वाटतं त्याच करू शकतील असं मला वाटतंय. नक्की वर्षाताई आहे, चित्राताई आहे, त्यांच्याबरोबर सगळ्या माझ्या भगिनी आहेत. ह्या कोकणाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे काम करतोय. नक्कीच ह्या कोकणाचा कायापालट होईल असा मी विश्वास देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताईंचं पुन्हा एकदा एवढ्या लांबूनचा प्रवास, ऑक्टोबर हीट आहे कोकणात, तर फार मोठं टेम्परेचर असतं, तरीसुद्धा ताई
आपल्या इकडे खास या कार्यक्रमासाठी उन्हातान्हातून आलेले आहेत. त्याबद्दल त्यांना मी ती जबाबदारी गेले 3 वर्ष ज्यांनी सांभाळली आणि पुन्हा त्यांची नियुक्ती त्याच पदावरती करण्यात आली, कारण त्यांनी केलेलं काम हे खूप वेगळं होतं आणि म्हणूनच ओबीसी मोर्चा कुठेतरी जिल्ह्यात नावारूपाला यायला सुरुवात झाली होती. ते कोरोनामध्ये ज्यांनी गुहागर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि आमचं पूर्व कोकण संपूर्ण असेल, यामध्ये वैद्यकीय टीमची स्थापना करून त्यांनी लोकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत जवळपास 6,000 पेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी सहकार्य केलंय. यामध्ये विविध त्यांचे ऑपरेशन्स असतील, विविध आजार असतील, त्यामध्ये त्यांनी काम केलंय. यासाठी त्यांनी जवळजवळ 250 वैद्यकीय रुग्णसेवक निवडलेत. त्याचबरोबर 250 गावांमध्ये आपले संपर्क प्रमुख निवडलेत, जेणेकरून गावची व्यक्ती जर कोणी आजारी असेल तर त्यांचा डायरेक्ट संपर्क हा त्यांच्याशी व्हावा आणि त्यांना सहकार्य व्हावे. त्याचबरोबर दादांचं कार्य म्हणजे ताई गुहागर विधानसभेत जर त्यांचं नाव घेतलं तर विरोधकांची छाती थोडीफार धडधडायला लागते, हे नक्की असं आम्हाला नक्की वाटतं. कारण आजचा हा जो समुदाय जमलाय हा महिला मोर्चा आणि ओबीसी मोर्चा या दोघांच्याही संलग्न रूपाने आजचा हा जनसमुदाय या ठिकाणी. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करून आज या शुभमंगल प्रसंगी आज या मंचावरती आपल्याला माहित आहे कोण आलंय. कोण आलंय? वाघ आलाय, वाघ ताई आलेत. खरं तर मित्रताई, तुमचं या कोकण नगरीत ओबीसी मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या वतीनं या गुहागरच्या पवित्र भूमीत अगदी मनापासून स्वागत करतो. खरं तर आता बोलायची वेळ नाही आहे, दुपार झालाय. असंख्य महिला आज तुम्ही आज रणरागिणी आहेतच, पण तुमच्यामध्ये सामील होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं गुहागरला एक नवं तेज येणार आहे. कारण पुढच्या दिवाळीत आपल्याला मोठे फटाके फोडायचे आहेत आणि आपलं गेलेलं भाजपकडून गेलेलं जे गुहागर आहे ते आपल्याला पुन्हा आणायचं आहे. आणि म्हणूनच आमची एक संकल्पना खेराडेताई आणि आम्ही एक संकल्पना राबवली की महिलांना आपल्याला एकत्र कसं आणता येईल. आणि तुम्ही आणलं म्हणजे आम्हाला माहिती आहे तुमचं भाषण ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहे, त्यामुळे मला फारसं बोलायचं नाही आहे. कारण तुम्ही जी ऊर्जा देता, कारण मी तुमचं भाषण यूट्यूबवर सदैव ऐकत असतो, तुमच्या भाषणाने जी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आम्हाला मतदारसंघात काम करायची एक ताकद निर्माण होते. खरं तर भारतीय जनता पार्टी हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे. हा काही गल्लीतला पक्ष नाही आहे. आणि ज्यावेळेला आपले फक्त 2 खासदार होते आणि आज जगातला मोठा पक्ष आणि जगातला जवळजवळ 325च्या आसपास खासदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. असे जनता पार्टीच्या पक्षामध्ये आज सगळे रणरागिणी प्रवेश करणार आहे. ताई आहे त्यांचा प्रवेश घेणारच आहेत. पण सगळे आतुर झालेले आहेत आम्ही ॲक्च्युली तुमच्या भाषणाला. तुम्ही गुहागरमध्ये आलात हे खरंच आमचं सौभाग्य आहे. आणि आज जी तुम्ही आम्हाला ऊर्जा देणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला एकच शब्द देतो, पुढचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल, त्याला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे मॅडम ताई मी फारसं लांबतं भाषण घेत नाही आहे, पण थोडक्यात संपवतो. मी माझं भाषण फारसं न लांबतं घेता इथेच संपवतो, कारण तुमच्याकडे लोक बघतायत, तुमचं भाषण त्यांना ऐकायचं आहे आणि तुमच्या भाषणासाठी या तुमच्या सगळ्या भगिनी इथे जमलेल्या आहेत. मी तुम्हाला एवढं प्रॉमिस करतो, आज ज्या माता भगिनी या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत त्यांची जबाबदारी मी घेणार आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला, कुठलीही त्यांना अडचण आली तरी संतोष जगतापकर हा पहिला असेल. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही एका चांगल्या पक्षात प्रवेश करत आहे. मी सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो. या मंचावर बसलेले सर्वच, मी सगळ्यांची नावं मुद्दाम घेतली नाही कारण खूप वेळ वाया जाईल. हे सगळे जे मंचावरती बसलेले आज आले, आम्हाला आमचा एक गुहागरचा अभिमान आज जागृत. आज ज्या चित्रातही आपल्याकडे आल्या आहेत
त्या महिलांच्या पाठीमागे आज महिला मोर्चा आणि आमचे ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोषजी जैतापकर यांनी जो हा कार्यक्रम घेतला आहे, तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की संतोषजी जैतापकरचं कार्य गुहागरमध्ये खूप मोठं कार्य आहे. त्यांची वैद्यकीय टीम खूप मोठी आहे. सर्वप्रथम मी त्यांना आमच्या भारतीय जनता चिपळूणच्या वतीने त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज बरेच जण सन्मान्य व्यासपीठ बनलं आहे, मी नाव घेत नाही, आपल्याला चित्रताईंचं भाषण ऐकायचं आहे. आज चिपळूण गुहागरमध्ये कोणी नाव घेतलं नाही, मॅडम घाबरल्यात का मला माहिती नाही, पण नाव घेणं गरजेचं आहे. आज जो भास्कर जाधव तुम्ही जे काय घाबरता किंवा काय करताय हो, तो आम्ही 2009 आम्ही निलेशजी राणेसाहेब आणि नारायणजी राणेसाहेबांची आम्ही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे समोरच्याला अंगावर घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे असे भास्कर जाधव आम्ही 1 नाही 10 नाही 100 अंगावर घेतो. परवा त्यांनी काहीतरी चित्राताईंवरती टीका केली. ताई तुम्ही त्याला शेडबीट काय बोलू नका, भास्कर जाधव बोला. शेट इरवणं एवढं मोठी पदवी नाही आहे ताई. आम्ही ज्यावेळी जे कॅबिनेट मंत्री होते त्यावेळी आम्ही दुपारी 12 ते 1 वाजता कॅबिनेट मंत्री असून त्यांचं भास्कर जाधवांचं चिपळूणमधलं ऑफिस पडणारले आम्ही आहोत आणि त्यातला मी आहे. अजून आम्ही केस लढवत होतो. त्यामुळे भास्कर जाधवांना काय घाबरायची गरज नाही. मी काल ह्या नियोजनसाठी आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा खेराडेताई यांच्याबरोबर मी आलो असताना आमच्या ह्या सदस्य, त्यांचं नाव मला माहीत नाही, निमूणकर ताई आहेत, त्यांनी मला बोलता बोलता ताई चित्राताई बोलल्या की आम्हाला भास्कर जाधव इथे त्रास देतो भरपूर. अहो सोडा हो, जसे संतोष जैतापकर बोलले ना, तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, परिमल भोसले तिथे तुमच्या मागे 100 लोकांची टीम घेऊन येईल आणि चित्राताई तुमच्या मागे असताना कधी घाबरू नका, कधीच घाबरू नका. ती वाघीण आहे वाघीण. अहो असे 100 भास्कर त्यांनी घरी पाठवलेत मंत्रिपदावरती असताना. त्यामुळे भास्कर जाधवांना तुम्हाला काय घाबरायचं काय कारण नाही आहे. आणि ज्या मॅडम तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाच्या ज्या सुरेखाताईंना दिले, ती खरोखर नक्कीच जबाबदारी ती पार पाडतील. हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तो यशस्वी त्यांनी केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. त्या नेहमी आमचं नाव घ्यायला सगळीकडे मॅडम त्या विसरतात. असू दे, चालतंय, ते चालायचंच आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे 2024ला संतोषजी, जर आपल्याला गुहागर मतदारसंघ बांधायचा असेल ना, तर आपल्याला अंगावर घ्यायला पण शिका. नुसतं घाबरून राहू नका हो, घ्या ना अंगावर. तुम्ही अंगावर घ्या. अंगावर घेतलं तर आपल्याला 2024 होणार आहे. मी नातूसाहेबांच्या वाढदिवसाला चित्राताई बोललो होतो की तुम्ही मुळमुळीत राहू नका, तुम्ही हळू बोल नका. तुम्ही त्याच्यावर अटॅक केलात तर 2024 लागणार आहे आपल्याला. नाही तर 2024 आपल्याला भारतीय जनता पार्टीला खरोखर गुहागर आपल्या हातातून जाईल. म्हणून हीच संधी आहे. येणाऱ्या 2024ला तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठी तुम्ही उभे राहणार आहात की नाही? एकदा जोरात सगळ्या हात वरती करून सांगावं. तुम्हाला जी काय मदत लागेल, जे काय तुम्हाला ताकद लागेल, ते केंद्रीय मंत्री नारायणजी राणे साहेब आहेत, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब आहेत, तसंच आमचे माजी खासदार आमचे नेते निलेशजी राणे साहेब आहेत आणि आपल्या वाघीण म्हणजे चित्राताई आपल्या तुमच्याला संबोधित करणार आहेत. त्या पण तुमच्या मागे असताना, एवढी ताकद मागे असताना तुम्हाला घाबरायचं कारण काही नाही आहे. येणारे 2024ला या गुहागरमधून भारतीय जनता पार्टीचा आमदार हया कमळ या निशाणावरती आपल्याला निवडायचं आहे. आणि तुम्ही चित्राताईंना शपथ द्या, ताई तुमचा पहिलाच दौरा आहे, या दौऱ्याला आम्ही ते शपथ देतो, येणारा 2024 हा गुहागरचा आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल, एवढं तुम्ही ताईंना आश्वासन द्या. मी जास्त वेळ काय बोलणार नाही, कारण का भास्करला बोलायला काय एवढं राहिलंच नाही. आता कसं झालंय त्याचं माहिती आहे का ताई? येणाऱ्या तो शिंदे गटामध्ये 40 आमदारमध्ये त्यांचा नंबर होता. खरोखर म्हणजे ते कुठे गेले होते ना, गुवाहाटीला, तिथे पोचले होते, बॅग घेऊन बसले होते, पण त्यांना परत यावं लागलं. का तर घेतलं नाही. आता कसं आहे, इकडे पण नाही तिकडे काय, मासा कसा पाण्यातून बाहेर पडतो तेव्हा फडफडतो ना, तशी अवस्था आता भास्कर जाधवची झाली. काय झालंय, उबाटामध्ये आता कोणी नाही आहे. आता त्यांना व्यासपीठ भेटलंय, म्हणजे ते ताईंवरती आमच्या बोलतायत, फडणवीस साहेबांवरती आमच्या बोलतायत, मोदींवरती बोलतायत, सगळ्यांवरती बोलतायत. अहो भास्कर जाधव, तुम्ही फक्त गुहागरचे आमदार आहेत आत्ता, फक्त 2024 पर्यंत. तुम्हाला मोदी साहेबांवरती बोलायची एवढी लायकी नाही किंवा फडणवीस साहेबांवरती बोलायची लायकी नाही. तुम्ही गुहागरचे फक्त आमदार आहेत. पत्रकार मी जे बोलतोय ते उद्या द्या हो, चौकट द्या, नुसतं फक्त हे करू नका.
आम्ही काय ह्यांना घाबरणार नाही. आम्ही निलेशजी राणे साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि चित्राताईंचे कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही घाबरणार नाहीत. चौकड्या परिमल भोसलेचे बोललो होते, पुढच्या वेळी 2024ला आम्ही आमची भारतीय जनता पार्टीची सर्व टीम भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमध्ये तन मन धन आणि सर्व अर्पण करून तुमच्या मागे उभे राहणार आणि येणारा 2024 हा गोगारचा भारतीय जनता पार्टीचा आमदारांना इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या गावात तुम्ही एवढ्या सगळ्या संख्येनं उपस्थित आहात आणि त्याचं कारण म्हणजे आमच्या नेत्या चित्राताई वाघ. फक्त भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या मनावरतीच अधिराज्य नाही, तर विरोधी पक्षातल्या महिलांसहित समस्त महाराष्ट्रातल्या मातृशक्तीला जिचा आदर वागतो ती आमची चित्राताई, जिला विश्वास असतो प्रत्येक मातृशक्तीला की आपल्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर महाराष्ट्रात एकमेव स्त्री आहे जी आपल्यासाठी उभी राहील आणि जो विश्वास असतो त्या चित्राताई आज तुमच्या या नगरात आल्यात आणि तुम्ही एवढ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात. आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित माझ्या समवेत प्रदेशाच्या महामंत्री मंजुषाताई, प्रज्ञाताई धवन, शिल्पात पुन्हा एकदा योग आला त्यामुळे त्या प्रभू परशुरामाप्रतीही आदर व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. आणि आज आपण या ठिकाणी का आलोय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. तुम्ही काहीतरी हेतू घेऊन आलाय. पक्षप्रवेश तर आहेच, चित्राताईंना ऐकणं आहे, पण चित्राताई कोण आहेत? भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही फक्त देशातली नाही तर जगामध्ये जिचं नाव आहे ती भारतीय जनता पार्टी एकमेव आहे, सगळ्यात मोठा पक्ष. आणि त्या पक्षाच्या कार्यक्रमाला तुम्ही या सभागृहात आलेला आहात कारण तुम्हाला या देशाच्या नेतृत्वावरती असलेला विश्वास, त्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी आलात. फक्त सुरेखाताई बोलल्या, जैतापूरकर बोलले, परिमल बोलले म्हणून नाही, तुम्हालाही कुठेतरी मनामध्ये वाटतं. हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारून बघा की नरेंद्र मोदी यांनी या देशासाठी काय केलं. हा जेव्हा जेव्हा विचार येतो त्यावेळी तुमच्या मनाला विचारून बघा. माझ्या घरामध्ये टॉयलेटची गरज नव्हती, पण या देशातल्या ग्रामीण भागातल्या महिलेला सकाळ व्हायची वाट पाहायला लागायची, अंधारापूर्वी किंवा संध्याकाळ होण्याची वाट पाहायला लागायची की मला शौचाला जायचा प्रश्न होईल. हा सगळ्यात मोठा प्रश्न, मंदिरापेक्षाही महत्त्वाचा, तो घराघरात पोहोचवला. ते या देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी आहेत. नुसतं शौचालय देऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्या घरामध्ये नळ आला पाहिजे, शौचालय जाण्यासाठी पाणी आलं पाहिजे. कदाचित एखाद्या घरात पाणी आलं नसेल, पण ती व्यवस्था लावण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं. आणि ह्या व्यवस्था लावताना जेव्हा आपण विचार करतो 9 वर्षाचा काळ कमी आहे हो. या देशामध्ये असं विचारलं जायचं की दरवेळेला भारतीय जनता पार्टी असं म्हणते मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, तारीख भी आपके सामने और मंदिर भी बन रहा है और 9 साल 9 महीने के बाद ही हो रहा है. मूल जन्माला यायला सुद्धा 9 महिने 9 दिवस लागतात. प्रभू रामचंद्राचा आदर्श आमच्या देशात आहे. त्या रामचंद्राचं मंदिर 9 वर्ष 9 महिन्यात होत आहे. हा आमच्यासाठी आदर्श आहे आणि या देशाच्या नेतृत्वाने केलं. 9 हा अंक आपल्या लेखी किती महत्त्वाचा असतो हे पुन्हा एकदा सांगणारं. परदेशातनं लोक येतात आणि नवग्रहांचं महत्त्व सांगतात, सगळे तारे सांगतात, पण आमच्या देशामध्ये नवग्रहांची पूजा अनादी काळापासून होतीये. हे आमच्या देशात असलेलं शास्त्र पुन्हा नव्याने आमच्या लोकांसमोर आणणं, ते अध्यात्माच्या रीतीनं आणि त्यांची ताकद वाढवण्याचं काम करणारं आमचं नेतृत्व आहे नरेंद्रभाई मोदी. आणि म्हणूनच त्यांच्या मागे समस्त जनता आजही अभिमानानं उभी राहिली आहे. त्यांचं तेज. या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले. आत्तापर्यंत छोट्या मुलाला सुद्धा विचारलं की पंतप्रधान कोण आहेत, तर तो डोकं खाजवतो. पण या देशाचे पंतप्रधान कोण आहेत, तर बच्चा बच्चा भी शान से कहता है नरेंद्रभाई मोदी आहे. आणि हे मार्केटिंग करायला सुद्धा आमच्याच नेत्याने शिकवलंय. या देशामध्ये टॉयलेट्स झाले पाहिजेत. या देशामध्ये प्रत्येक घरा ठिकाणी नळ असला पाहिजे. नळ नुसता असून चालणार नाही, त्या नळाला पाणी असलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीज असली पाहिजे, कारण त्या घरातल्या मुलांना रॉकेल जळतंय म्हणून संध्याकाळ होण्याच्या आत अभ्यास उरकणं किंवा जेवणं उरकणं ही वेळ असता कामा नये. प्रत्येक घराला वीज असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे. या घरातली जी स्त्री आहे, ग्रामीण भागातली विशेषत्वाने ती
तिचा विचार नरेंद्रभाई मोदींनी केला. तिला सरपण गोळा करायला रानावनात भटकावं लागतं. रानावनात भटकत असताना सरपण गोळा करत असताना अनेकदा विंचू साप यांचा दंश होऊन तिला तिच्या प्राणांशी झगडावं लागतं. हे माझ्या माता भगिनीचं थांबलं पाहिजे. त्या चुलीतनं निघणाऱ्या धुरामुळे तिची फुफ्फुसं खराब होतात आणि त्या चुलीवरती भांडी घासत असताना जी राख ती घासते आणि ज्याने भांडी घासते त्यामुळे तिच्या नखांचा आजार होतो. हे ओळखणारं आपलं नेतृत्व आहे हो. हा विचार यापूर्वी कोणी केला होता का? कोणी अडवलं होतं का? उज्ज्वला गॅस देऊ नका म्हणून अडवलं होतं? कोणी शौचालय बांधायला अडवलं होतं? अडवलं होतं का? यापूर्वीच्या सरकारला हा विचार आला का? मग हे कोणाचं सरकार आहे? तुमचं आमचं सर्वसामान्य माणसांचं आणि गोरगरिबांचं सरकार आहे की नाही? खोटं बोलते? शौचालय आले, घराघरात नळ आला, नळाला पाणी आलं, वीज आली. जर आलं नसेल एखाद्या घरात पाणी तर व्यवस्था तर लागली आहे की नाही? जी काही गोष्टी ज्या वेळेस बघा, आता एक आपण असं म्हणतो, तुम्हाला सांगितलं तुम्हाला उठल्या उठल्या नाच करायचा आहे, तुम्ही कराल का? गाणं लावलं असं तुम्ही उठल्या उठल्या नाच कराल? थोडा सेट व्हायला वेळ लागतो ना, अर्धा तास घ्यायला. आणि कंपल्सरी नाचायचं आहे म्हटलं की अर्ध्या तासाने हे काम आपल्याला कंपल्सरी करायचं आहे म्हणून तुम्ही नाचाल, हो की नाही? मग तो नाचायला आपल्याला जर अर्ध्या तासाचा वेळ लागत असेल तर देशाची विस्कटलेली घडी बसायला 15-1 वर्षाचा काळ तर जाईल ना हो. तो 9 वर्षात झाला आहे आत्ताशी. ही व्यवस्था लावण्याचं काम या सरकारने केलं आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की या देशात चूल आली, या देशामध्ये चुलीच्या जागेवरती उज्ज्वला योजना आली, प्रत्येक घरात गॅस आला, प्रत्येक घरात नळ आला, त्याला पाणी आलं. आणि या घरामधल्या प्रत्येक देशातल्या गोरगरीब स्त्रीचा सन्मान करणं म्हणजे काय? जी कधी बँकेची पायरी चढली नव्हती तिला जनधनच्या माध्यमातून 0 बॅलन्सने अकाउंट उघडलं हो. पुरुषप्रधान संस्कृती, नवऱ्याचं अकाउंट असलं की महिलेचा कधी विचारच होत नव्हता. पण माझ्या घरातल्या देशातल्या प्रत्येक माता भगिनीचं जनधन अकाउंट असलं पाहिजे हा विचार ज्याच्या मनात आला तो फक्त आला नाही, तो रुजवला आणि 100% यशस्वी झाला. कोट्यावधी लोकांचे जनधनमध्ये अकाउंट्स उघडले की नाही? हो किंवा नाही? उघडलेत ना, 1ही रुपया न देता. बरं, आता हे अकाउंट्स उघडले, आता काय करणार? 70 कोटीहून अधिक हे दलालांकडे पैसे जायचे. ह्या दलालीच बंद केली. सरकारकडनं आलेला थेट पैसा तुमच्या अकाउंटमध्ये, आणि तुमच्या अकाउंटमध्ये आलेला पैसा हा तुम्हाला कसा कळणार? तुम्ही थोडी जाणार दरवेळेला बँकेत, तेवढा वेळ नसतो हो महिलांकडे. इतका छोटा छोटा विचार या देशाच्या नेतृत्वाने केला. माझ्या माता भगिनीकडे वेळ नाही आहे की ती बँकेत जाईल, माझ्याकडे ती सबसिडी आले का, माझ्या अकाउंटला पैसा जमा झालाय का हा विचार करायला. मग काय केलं? तिच्या हातात मोबाईल असला पाहिजे. पण सरकारला 62 जर तुम्ही हे बघितलेत अर्थसंकल्प आपले, तर डबघाईला आलेला एक सी डी देशमुखांचा एक अर्थसंकल्प आहे, तो जरा बरा होता. अशा पार्श्वभूमीमध्ये ज्या वेळेस आपण ही सत्ता हातात घेतली नरेंद्रभाई मोदींच्या रूपात, त्यावेळेस देशातल्या प्रत्येक नागरिकाला जो गोरगरीब आहे, ज्याच्याकडे फोन नाही, त्याला फोन देणं शक्य नव्हतं सरकारला. मग मैत्री कधी कामी येणार? ज्याने सगळ्या सरकारमध्ये मदत केली त्याने आपल्यालाही अंबानींनी मदत केली आणि जिओचा फोन घराघरात आला 1000 रुपयात. आला की नाही? आणि नुसतं फोन आला नाही, त्याच्याबरोबर 4 महिने इंटरनेट मोफत आलं. 4 महिने इंटरनेट मोफत. देशातल्या कोट्यावधी जनतेने हे मोफत इंटरनेट वापरलं. या एका माणसाचे 400 रुपये, 4 घरामध्ये माणसं असतील तर 4 चोक 1600 रुपये. 1600 × 4 महिने किती पैसे वाचवले तुमचे? वाचवले की नाही? या देशातल्या लोकांचं आरोग्य समृद्ध असलं पाहिजे म्हणून स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली. वर्षातून 1 दिवस का होईना जो झाडू मारणारा, साफसफाई करणारा असतो ना, त्याच्या बाजूला उभं राहायला सुद्धा आपल्याला घाण वाटते. त्या झाडूवाल्याच्या बाजूला उभं राहून तुम्ही आम्ही सगळ्यांनी फोटो काढले की नाही काढले? कारण या देशातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आधी स्वच्छता असली पाहिजे.
100% रुजली नाही आहे, पण मागच्या 9 वर्षात दरवर्षी सातत्यानं हा प्रयत्न केला गेला आणि येत्या काळामध्ये आपल्याला हा स्वच्छ सुंदर भारत दिसणार आहे. कोणामुळे? 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 मला तुमच्याकडून उत्तर आहे. हे नरेंद्रभाई मोदींनी केलं की नाही सांगा? हां, तुमचा गाव स्वच्छ व्हावा म्हणून 1 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सगळेजण झाडू घेऊन हातात कामाला लागतात की नाही? कशासाठी हे? जर त्या गावातली घाण बाजूला असेल तर तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील, तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार यासाठी ही स्वच्छता आहे. त्याबरोबरीतच एकही घर असं मिळत नाही की जिथे डायबिटीस आणि बीपीचा पेशंट नाही. या डायबिटीस आणि बीपीच्या पेशंटला घरामध्ये दर महिन्याला 4,500 ते 5,000 रुपये खर्च येतो. सर्वसामान्य माणसाने महिन्याला 5,000 रुपये, वर्षाचे 60,000 रुपये एका माणसासाठी जातात. त्याला जेनेरिकमधून 280 रुपये ते मॅक्झिमम 300 रुपयापर्यंत औषधं दिली जातात. माझं यजमान गेली 8 वर्ष जेनेरिकची औषधं घेतात. शुगर आणि बीपीचे पेशंट आहेत, व्यवस्थित आणि ठणठणीत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, 5,000 रुपये कुठे आणि 300 रुपये कुठे? 12×36 60,000 आणि 3,600 फरक समजून घ्या. हे सरकार आपल्यासाठी काय काय करतंय. आपण फायदा घेतो का याचा? हे सरकार देत आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. एवढंच नाही तर या घरात प्रत्येकाचा इन्शुरन्स असला पाहिजे. आभा कार्ड. देशात कुठेही जा, तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुमची मेडिकल हिस्ट्री कोण सांगेल? असलं पाहिजे की नाही? आभा कार्डच्या माध्यमातून तुमची मेडिकल हिस्ट्री तुम्हाला देशभरात कुठेही असताना काही झालं तरी कळेल. एवढंच नाही, त्याच्याबरोबरीत 5 लाखाचा इन्शुरन्स तुमचं कुठलंही कार्ड असलं तरी, रेशनिंग कार्ड असलं पाहिजे फक्त. आणि रेशनिंग कार्ड हे फक्त गोर गरीब माणसाचंच असतं हो. उच्चभ्रू माणसाकडे रेशनिंग कार्ड नसतं, त्याला गरजच लागत नाही. ह्या गोर गरीब जनतेला 5 लाखाचा इन्शुरन्स. तुम्ही कल्पना करा, घरात 4 माणसं आहेत, 5 चोक 20 लाखाचा इन्शुरन्स. जर घरात 2 असेल तर 10 लाखाचा इन्शुरन्स. कोणी दिला होता का यापूर्वी? असा इन्शुरन्स असला पाहिजे असा विचार तरी कोणाचा आला का डोक्यात? आला का? मग आमच्याकडे G20 ज्यावेळेस आली त्यावेळेस देशामध्ये मिलेटचं धान्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं गेलं. अख्खं वर्ष G20ची टीम होती आणि ही G20ची टीम आली आहे देशामध्ये. असा काही प्रकार असतो G20, असे काही देश आहेत जे आपल्याकडे आले आहेत. हे कधी कळलं आपल्याला? तुम्ही टी व्हीवरती पाहिलं, सोशल मीडियामध्ये पाहिलं तेव्हा. आणि ज्यावेळेस समारोप झाला त्या समारोपाच्या वेळेस एक पुस्तक दिलं गेलं आणि त्या पुस्तकावरती असं लिहिलेलं होतं, भारत द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. आणि याच्यावरती प्रचंड टीका झाली, हे इंडियाचं भारत का केलं? एक विचार करा, हा देश कोणाचा आहे? आपला देश आहे. या देशाला भारत हे नाव पुरातन काळापासून आहे, आत्ता नाही. त्याच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, पण एक आख्यायिका नक्की आहे. मी भास्करचं नाव घेतलं तरी तो या गुहागरसाठी भार आहे, त्यामुळे तो भार कमी करण्याचं काम तुमचे कर करती गुहागरकर, हा विश्वास आहे. पण भास्कर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे प्रभाकर, त्या भास्कराचा तेजस्वी रथ म्हणजे प्रदेश, तो भारत जगासमोर गेला पाहिजे. म्हणून भारत द डेमोक्रेसी ऑफ इंडिया घमंडिया आलं म्हणून नव्हे हो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा घमंडिया आम्ही घमंडिया म्हणतो आणि ते इंडिया म्हणतात. तो इंडिया अलायन्स इंग्रजांनी ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये आली त्यावेळेस तो आज ऑलिम्पिक आणि या सगळ्या देशांच्या कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारत हा देश कॅटेगरीमध्ये मोडतो, म्हणून त्याला आपण इंडिया म्हणतो. पण या G20च्या माध्यमातून आपण सुतोवाच केलेला आहे की इथून पुढे आपला देश भारत म्हणूनच गणला जाईल. ब्रह्मदेशचा म्यानमार झाला, तुर्कीचा टर्की झाला, तसा इंडियाचा भारत हा येत्या काळामध्ये होणार आहे. हा विचार या देशाच्या नेतृत्वाने दिला हो. जे आहे आपलं ते आपण टिकवलं पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. हा विचार देणारं हे नेतृत्व आहे. आणि तुम्हाला मगाशी मी बोलत होते की हा जो पक्ष आहे इतका दूरदृष्टीचा आहे. ज्यावेळेस अटलजींचं सरकार या देशामध्ये होतं
त्यावेळेस प्रमोदजी महाजन टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर होते आणि प्रमोदजींचा एक फोटो वर्तमानपत्रामध्ये आला, जो तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. तो फोटो असा होता, प्रमोदजी एका खुर्चीवर बसलेत आणि मोबाईलवरती बोलतायत. या देशातल्या अनेकांनी त्यावेळेस टीका केली, या देशात खायला लोकांना अन्न नाही, त्यांच्या हाताला काम नाही आणि या देशातलं सरकार मोबाईलवर बोलण्यात व्यस्त आहे. जे इन्कमिंगलाही 16 रुपये आणि आउटगोईंगलाही 16 रुपये, हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही. म्हणून प्रचंड टीका झाली. 2 दिवस प्रमोदजी महाजन यांनी ती टीका ऐकून घेतली आणि तिसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाली, अरे माझा फोटो कोणी काढला जरा मला सांगा. प्रमोदजी बोलतायत, कोणी थोडी मान्य करेल की मी काढला फोटो. प्रमोदजी म्हणाले, ज्याने कोणी हा फोटो काढला त्याला मी धन्यवाद देतो. त्याने हा फोटो काढला, पेपरमध्ये छापला, म्हणून मी आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि तुम्हाला सांगतो, या देशातला भाजीवाला, साफसफाई, घरकाम करणारी बाई, तिच्या हातातही मोबाईल असावा. हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे आणि ते आज पूर्ण झालंय की नाही? किती दूरदृष्टी नेतृत्व भारतीय जनता पार्टीची एक लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य, भारतीय जनता पार्टी आज जे करते त्याचे परिणाम तुम्हाला पुढच्या काही वर्षांनी दिसणार आहेत. आणि जेव्हा रामराज्य आपण म्हणतो त्यावेळेस रामराज्य म्हणजे नेमकं काय? काय रामराज्य म्हणजे? या देशातल्या प्रत्येकाच्या हाताला काम. सरकार म्हणून सरकारला एवढी प्रचंड लोकसंख्या आहे, हाताला काम देता येत नाही. पण ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला कर्ज देऊन तो अधिक 4 माणसांना काम देईल. म्हणून पंतप्रधान मुद्रा योजना असेल, MSMEचं लोन असेल, स्टँडअप असेल, स्टार्टअप असेल, या विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना, युवकांना सक्षम करण्याचं काम करतोय. विश्वकर्मा योजना आणली. आपल्याकडे 12 बलुतेदार सिस्टम ही आजची नाही आहे हो. नोकरी दिली, बाप रिटायर्ड झाला की पोराला नोकरी मिळेल याची गॅरंटी आहे का हो? आहे का? पण विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून एका सुताराला, एका कुंभाराला, जे 22 त्या कॅटेगरीमध्ये त्याला सक्षम केला, त्याच्या पुढच्या पिढीलाही रोजगार मिळेल की नाही? त्याला नोकरी शोधायला जायला लागेल? सांगा, जायला लागेल? नोकरी मिळाली उत्तम आहे, पण नोकरी नाही मिळाली तरी तो उपाशी राहील का हो? राहील का? प्रामाणिकपणे सांगा. ताई, तुम्ही बोलताय ते आम्हाला पटत नाही. जर त्याचा रोजगार चांगला उभा राहिला, त्याला चांगली नोकरी मिळाली, आनंद आहे. पण नाही नोकरी मिळाली तर वडिलांचा व्यवसाय करून तो त्याचं कुटुंब सांभाळू शकेल की नाही? हा विश्वास आहे. म्हणून ताईंसारखे अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. चित्राताई आल्या तेव्हाचा तर एक मुद्दा सांगते. अनेक जण, अरे चित्राताई आल्या, त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. रामाने सुद्धा बिभीषणाला आपल्याकडे घेतला हो, कारण रामराज्य आणायचं होतं. रावण आणि बिभीषण एकाच आईच्या पोटी जन्म घेतला. पण जर रामराज्य खऱ्या अर्थाने स्थापित करायचं असेल आणि जर रावणाचं गर्वहरण करायचं असेल तर बिभीषण आपल्याकडे असला पाहिजे. आणि महिला मोर्चा सक्षम करायचा असेल तर चित्राताई आपल्याकडे असली पाहिजे. अनेकांनी पद हे जे आहे ते फक्त खुर्चीमुळेच होतं असं नाही. खुर्चीवर कोण बसतंय त्याच्यामुळे सुद्धा त्या पदाची गरिमा वाढते. आणि आज पत्रकार सुद्धा रोज सकाळी उठल्या उठल्या, एक प्रामाणिकपणे जर पत्रकार असेल तर त्यांनी कबूल करावं, चित्राताईंनी आज काय ट्विट केलं आहे. पत्रकारांना सुद्धा कामाला लावणारी आमची ताई. आज म्हणून लोक पक्षात येत आहेत. आज ताई या ठिकाणी बसल्यात. ताईंना विश्वास आहे, नरेंद्र मोदी केंद्रात आहेत, देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सुरेखाताई जिल्ह्यात आहेत आणि त्यांच्या मागे चित्राताई उभी आहे. त्यामुळे एक स्त्री म्हणून काम करताना मी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल, म्हणून त्यांचा हा निर्णय आहे. आणि त्यांच्या निर्णयाला सहकार्य करायला तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. या देशामध्ये जर रामराज्य आणायचं असेल तर प्रत्येक हाताला काम, प्रत्येक घरात अन्न. गेले कित्येक लॉकडाऊनपासून तुम्ही लक्षात घ्या, अनेक कुटुंबांमध्ये आजही दर महिन्याला अन्न पुरवठा होतोय की नाही? म्हणजे जर कोरोना काळामध्ये मोदीजींनी लॉकडाऊन लावला, पण या देशातला सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे म्हणून त्याच्या घरात अन्नाचा तुटवडा नाही हो पडू दिला. याला म्हणतात नेतृत्व, याला म्हणतात चाणक्य नीती. आणि ही समाजाची गरज आहे, ही देशाची गरज आहे. हे रामराज्य आहे. आज
या देशाला इतकी प्रचंड मोठी भूक होती जी कधीच 10 वर्षापूर्वीच्या सरकारला कळली नाही. ती भूक ही की या देशामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली पाहिजे. आज जगातला पहिल्या क्रमांकाचा देश भारत आहे. तो कशामुळे आहे? सगळेजण 5 रुपयाचं पेमेंट असू दे किंवा 10 रुपयाचं मोबाईलला स्कॅन करून करता की नाही? आज जर्मनीसारखा प्रगत देश G20च्या रूपाने जेव्हा इथे आला आणि त्यांनी पाहिलं, अरे 10 रुपये का भी सब्जीवाला भी स्कैन करके पेमेंट करता है, ये हमें भी UPI का सिस्टम हमारे देश में भी होना चाहिए. जगाला ज्ञान देणारा आणि G20च्या सभेत 20 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ज्याच्या मागे राहतात आणि शेर अकेला आगे चलताय, तेव्हा देश कुठे चाललाय हे आम्हाला कळतं हो. आणि हा देश अशा पद्धतीने सक्षम करायचा असेल, रामराज्य आणायचं असेल, तर या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींशिवाय पर्याय नाही. या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्या आमच्या मताला आदर सन्मान करणाऱ्या सरकारशिवाय पर्याय नाही. येत्या काळामध्ये इथे कमळ फुलेल हे कमळ आपल्याला शिकवतं. आपल्या आजूबाजूला काहीही परिस्थिती असू देत, त्या परिस्थितीत राहायचं, झगडायचं, लढायचं, पण चिखलात उगवताना स्वतःला चिखल लागू द्यायचा नाही. आणि म्हणूनच त्यात लक्ष्मी असते. ही लक्ष्मी तुमच्या घराघरात येण्यासाठी कमळाला मत द्या, भारतीय जनता पार्टीला साथ द्या, एवढी विनंती करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हाच आमची मंडळी मला सांगते की जाताय तुम्ही, पण 7:30च्या आत तुम्हाला जेवायला घरी यायला पाहिजे. का तर ग्रहण लागणार आहे. मी आता थोडासा हसत बोललो नाही, पण म्हटलं आता ग्रहणाचा माझा काय संबंध आहे. पण आज तुमच्या पायगुणानं ग्वागर तालुक्याला ग्रहण लागणार आहे. जबाबदारीने बोलतोय. इथल्या माणसाला माहिती आहे की या ग्वागर तालुक्यातली नाडी, मग ते भातगावच्या टोकापासून विसापूरच्या टोकापर्यंत, अंजनवेच्या टोकापासून इकडे मडाल पाळीपर्यंत या ग्वागर तालुक्याची नाडी जी काय आहे ना, ही रामदास राणे सगळी माहिती. मॅडम भरपूर बोलण्यासारखं आहे. तुम्ही जे मला जवळ घेऊन मला विचारत होतात, भरपूर बोलणार आणि बोलणारे आहे. पण जरा थांबा, वातावरण तापू दे. कारण काय झालंय, राजकारणात शाश्वत काय नाही. आज समजा आम्ही एखाद्या माणसावर बोलायचं, एखाद्या विचारावर बोलायचं, तर उद्या आणखीन काहीतरी घडलं, मग शेवटी आम्हाला आमचे शब्द मागे घ्यावे लागतात. म्हणून थोडं थांबा, काळजी करू नका. कारण हा पट्ट्यासुद्धा सार्वजनिक 40 वर्ष काम करतोय. माणसाशी संबंध आहे. माणूस जोडलेला आहे. आणि कोणाची खुबी काय आहे आणि कोणाची अडचण काय आहे याचा सगळा अभ्यास माझ्या पुढ्यात आहे. सगळ्या यूट्यूब जपून ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी कुठला यूट्यूब वापरायचा, अगदी परवाची जाहीर सभेची सुद्धा यूट्यूब मी जपून ठेवलेलं आहे. त्याचा सुद्धा मी पूर्ण अभ्यास केला आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर रामदासाने उत्तर देणार आहे. कारण मी सुद्धा पट्ट्यात त्यातलाच आहे रे. पण थोडीशी घाई करायची सवय नाही. कारण मी माणूस असा आहे, ज्याच्या खांद्यावर मान ठेवली, त्याच्या खांद्यावर मान ठेवत असताना ती मान बाजूला काढताना सगळा विचार करतो. म्हणून थोडासा संयम पाळलेला आहे. महत्त्वाची मॅडम, तुम्ही जेव्हा मला जवळ घेऊन बोल की ह्या ग्वागर तालुक्यातले महत्त्वाचे विषय काय, ग्वागर तालुक्यातले महत्त्वाचे विषय मॅडम म्हणजे हा ग्वागर तालुका विशेष म्हणजे पर्यटन म्हणून ओळखला जातो. पर्यटनात या ग्वागर तालुक्याला पर्यटन क्षेत्रामध्ये फार मोठा वाव आहे. ह्याचं जर पर्यटन क्षेत्र ज्या पद्धतीनं डेव्हलप झालं, विकसित झालं, तर इथल्या लोकांना जर का हाताला काम पाहिजे, इथल्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्यामध्ये चांगली मदत होईल. दुसरा एक महत्त्वाचा विषय, एक बऱ्याचशा लोकांनी त्यात पुढाकार घेतलेला आहे. अगदी दिल्लीपर्यंत जाऊन बैठका घेतल्या म्हणून आम्ही वाचलेलं आहे, पेपर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. इथं जी RGPL जी कंपनी आहे, ह्या RGPL कंपनीचे फार मोठे 3 विषय आहेत. त्या विषयाच्या कंपनीला हात घालणं ही खरी काळाची गरज आहे. कारण मुळात इथले स्थानिक जे रोजगार होते, ह्या रोजगारांना घरी बसवण्यासंदर्भात इथल्या कंपनी जी काही भूमिका घेतली आहे, ह्या भूमिकेतनं सुद्धा आम्हाला जर हा मतदारसंघ आपण ताब्यात घेणार आहोत, काळजी करू नका, अडचण काही नाही. काही अडचण आहे. फार मोठं काही काम करायला हवं अशातलाही भाग नाही. कारण या मतदारसंघात सन्माननीय माजी आमदार विनय नातू हे 4 वेळा निवडून आलेले आहेत.
आणि माझे आमदार विनय नातूंचे वडील तात्यासाहेब नातू ते 4 वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीची निशाणी पोचवायला काय फार मोठी अडचण नाही आहे. फक्त थोडंसं सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे, वरिष्ठांनी थोडीशी ताकद दिली पाहिजे. आणि जर वरिष्ठांनी जसं तुम्ही आज ताकद द्यायची ठरवताय तशी वरिष्ठांनी ताकद दिली तर अवघड काय नाही. आम्ही सुद्धा अजून कमरेला पट्टा बांधायला, ह्या ग्वागर कलेची पिलावर सगळी उभं काढायला अगदी पूर्ण मनापासून तयार आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या ज्या वेळेला संधी येईल ना त्या वेळेला त्या गोष्टीचा ओवापोह केला जाईल. कारण सगळं जर आता बाहेर पाडलं तर शेवटी त्यातल्या हवा निघून जाईल. येऊ दे, कोणाला जिथे किती मैदानात यायचंय. कालच उदाहरण सांगतो तुम्हाला मॅडम. काल सकाळी घरातून बाहेर पडलो, एका महिलेचं काम होतं प्रांत ऑफिसला म्हणून मला जायचं होतं. माझा एक जुना सहकारी उबाटा सेनेचा भेटला मी नाश्ता करायला गेलो होतो आम्ही. तो मला म्हणतो, भाऊ काय कसं काय बरं आहे ना असं तसं. मला त्यानं म्हणाला, भाऊ आता जाऊ द्या सगळं, तुम्ही या उबाटा सेनेत. कुठं तुला काय माहिती आहे काय. म्हटलं काय. या उबाटा सेनेत या, ज्या उबाटा सेनेचा तू उल्लेख करतोयस त्या उबाटा सेनेत रामदास स्वामी किती वर्ष काम केले याचा तुला काय अभ्यास आहे का. नाही मला माहिती आहे, आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, आम्ही तुमच्या हाताखालीच काम केलं. मी त्याला म्हटलं, जावा भाऊ ना, कुठं चाललंय तुमचं, काय चाललंय ते चालू द्या. त्यामुळं माझी तुम्हाला एकच विनंती आहे मॅडम चित्राताई वाघ, मी तुमचं काम राष्ट्रवादीपासून बघितलं आहे, नाशिकच्या अधिवेशनापासून बघितलं आहे, तुमचा स्वभाव बघितला आहे, तुमचं गुण बघितलं आहे, तुमच्या कामाची पद्धत बघितली आहे, तुमची परवाची पत्रकार परिषद महबूब शेखवर घेतली ती सुद्धा मी यूट्यूबवर बघितलं आहे. आणि त्यामुळं मला काही नवीन नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करतोय. पण थोडंसं मैदान रंगू दे, मैदानात पालख्या येऊ दे, आणि मग ह्या पालख्या मैदानात आल्यानंतर ढोल कसा वाजवायचा याचा चांगल्या प्रकारे गणित रामदास ठाणेला. टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊयात. सचिन कमलाकर कार्यकर. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. पुन्हा एकदा विनंती करतो. हा प्रवेश होतोय, त्याचबरोबर त्यांच्यासोबत सगळ्याचा प्रवेश करतायत नम्रता प्रशांत सुर्वे, सर्वेश सुनील सुर्वे यांची फक्त आपण नावं घेतोय. बाकीच्या महिलांचे या ठिकाणी फोटो घेण्यात येईल. सुरेखा सुरेश पाटील, सुजय सुरेश पाटील, दिव्या दत्ताराम महाडिक, राधिका बाळकृष्ण महाडिक, सर्वेश दत्ताराम महाडिक, कीर्ती लहू चिंगडे, शकुंतला चिंगडे, गणेश चिंगडे, त्याचबरोबर सुरेखा रोहिदास पवार, सुरेखा सुरेश पवार, जीविता सुनील महाडिक, प्रथमेश सुनील महाडिक, प्रसाद सुनील महाडिक, रोहित महाडिक, श्री घाणेकर, मोहिनी मोहन पांचाळ, रमेश रामचंद्र रेपाळ, स्वप्नील रेपाळ, योगेश विलेश रेपाळ, भाऊ सोनार, गोट्या विजू कदम, रमेश रामचंद्र रेपाळ, प्रमिला रमेश रेपाळ, अनंत बागडे, राधिका कृष्ण पांचाळ, अंजली आत्माराम भंडारी, सुषमा दिलीप रेपाळ, सुधाकर रेपाळ, तीर्था सचिन वारे, सकाराम भोसले, भोसले, शिल्पा जनार्दन रेपाळ, सागर जनार्दन रेपाळ, सुधा जगदीश गुरसळे, रुणाल जगदीश गुरसळे, सविता दिनेश महाडिक, दिनेश रमेश महाडिक, श्रीधर सुर्वे, पटू राजन रेडेकर यांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा पहिलाच दिवस आणि काही क्षण झालेत, पण आज भारतीय जनता पार्टीच्या तमाम माझ्या सहकाऱ्यांच्या समोर मी शब्द देते की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आज प्रवेश केलाय, त्याचा तुम्हाला कधीही रिग्रेट होणार नाही, कधी अफसोस होणार नाही, एवढं मात्र मी नक्की सांगेन. आपण नेहमी म्हणतो की एक गाणं आहे तुमच्यावरती. काय गाणं आहे? कोकणची माणसं साधी भोळी. खरोखर साधी भोळी माणसं आहेत, आणि या साध्या भोळ्यापणाचा गैरफायदा घेणारे इकडे खूप आहेत. ही साधी भोळी माणसं आहेत, काटक माणसं आहेत, कष्टकरी माणसं आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे ना कुठं आत्महत्या केल्या म्हणून बातम्या ऐकायला येतात, पण हा माझा कोकणचा माणूस, ही आमची कोकणची ताई आजपर्यंत कधी आत्महत्या केल्याचं बघितलं नाही. ती काम करत राहते, ती कष्ट करत राहते. आलेल्या सगळ्या संकटांवर मात करायची ताकद ही आमच्या कोकणच्या भावा आणि बहिणींमध्ये. आणि हा त्यांचा सोशिकपणा, हा त्यांचा भोळेपणा, याचा कुठंतरी गैरफायदा घ्यायचं काम हे मात्र आत्ताच्या इथल्या लोकांनी केलंय असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही. संपूर्ण राज्यामध्ये, कोकणामध्ये, जत्रेमध्ये आणि सणांमध्ये सोंग नाचवली जातात. ती सोंग प्रसिद्ध आहेत, वेगळी वेगळी सोंग नाचवली जातात. पण हे तुमचं गुहागरचं जे सोंग आहे
ते गेली 10 वर्ष तुमच्या मानगुटीवर बसले, त्या भूमिकेतूनच बाहेर पडताना आपल्याला दिसत नाही. आता ज्याचा रामदासजी तुम्ही उल्लेख केला, ग्रहण लागलं नाही, 2024ला हे ग्रहण आपल्याला हटवायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आज नम्रता, मला तुझं कौतुक आहे की आज एक महिला ती त्या ठिकाणी काम करतीये, मुलं मोठी आहेत, पती नाही आहे, राजकारणामध्ये काम करत असताना महिलांना किती त्रास होतो याचा मी आणि माझ्या सकट सगळ्या महिलांना खूप चांगला अनुभव आहे. काम करणाऱ्या बाईला बाजूला करायचं काम, घराघरामध्ये भांडणं लावायचं काम, हे काम जर काही कोणी केलं असेल तर तुमच्या या मतदारसंघातल्या ग्रहणाने मात्र नक्की केलंय असं सांगितलं तर तेही चुकीचं ठरणार नाही. अहो, विकासाची काय कामं केली? मंत्री होतात तुम्ही, आता रामदास राणे म्हणलेत माझ्याकडे खूप आहेत यूट्यूबच्या क्लिप्स, आता त्या कधी येतात त्याची आम्ही वाट बघतो. पण मला हे सांगायचं आहे, मंत्री असताना काय केलं तुम्ही? आजही मला एक माणूस आहे, आता नाव मला आठवत नाही, कांबळे, धोंडू कांबळे, इथल्याच तुमच्या गुहागरमध्येच धनगरवाडी आहे, त्याचा रस्ता नाही करू शकले तुमचे आमदार, रस्ता करू शकले नाही. मुलं कशी जातात, मुलं कशी जंगलातून वाट काढून जातात, म्हणून त्या ठिकाणी फोटो आले, व्हिडिओ आले, त्या लोकांनी मला बोलवलं होतं आणि हो मी तिथे गेले होते, त्याच्यावर आमचं कामही चालू आहे. पण तिकडे चित्रा वाघला का बोलवलं? म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना धमक्यांचे फोन आले, बरोबर ना परिमल? अशा पद्धतीने काम करणारा तुमचा हा इकडचा आमदार आहे, त्याची बिदाई करायची वेळ आली आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी एकजुटीने आपण सगळ्यांनी लढायला पाहिजे, एक मनाने लढायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या गुहागरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. हे गुहागर कधी राष्ट्रवादीचं नव्हतं, हे गुहागर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचं पण नव्हतं, हे गुहागर भारतीय जनता पार्टीचं होतं. कारण नातूसाहेब आणि त्यांचे वडील गेली 8 वर्ष म्हणजे 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी होता. आणि म्हणून काही ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंटने काही लोक मध्ये येतात, तसे आलेलं तुमचं हे ग्रहण आहे, या ग्रहणाला हटवायची तारीख आता ठरवा, वर्ष ठरवा आणि हे ग्रहण या गुहागरपासून हटवून टाका, असा प्रण खरा आजच्या या बैठकीमध्ये झाला पाहिजे, हे सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी आली आहे. विकासाची कामं करत असताना प्रत्येक वेळेला खोडा घालायचं काम यांनी केलं. ज्या वेळेला यांचं सरकार होतं त्यावेळेला फेसबुकवरून चौकशी केली, अरे इथं पूर आला होता, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं, बोंबाबोंब झाल्यावर आत्ताचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे त्या ठिकाणी आले आणि तिकडे सुद्धा तुमच्या या ग्रहणाने काय शहाणपणा केला, त्या मार्केटमध्ये त्या बाईच्या अंगावरती कशा पद्धतीने गुरगुरलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय. मला आठवतंय ज्या वेळेला यांचं सरकार होतं, अरे पद द्या म्हणून सगळ्या ठिकाणी जात होते, त्यावेळेला यांना कोणी विचारलं नाही. आता शिल्लक सेना बाकी राहिली, त्याच्यामुळे भुंकण्यासाठी हा आणि याच्यासारखे बाकीचे लोक त्या ठिकाणी ठेवलेत, हे आज आपण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. सगळे पुरुष झाले, मध्ये मध्ये लुडबुड करायची सवय आहेच, त्याच्यामुळे बायकांवर सुद्धा बोलायला हा माणूस मागे पुढे बघत नाही. आणि अशा माणसाला मी त्यांना एकदाच सांगितलं होतं, तुम्हाला नाचाचं काम चांगलं येतं तेवढंच काम तुम्ही करा, बाकीच्या बायकांच्या महिलांच्या प्रश्नांवरती बोलायचं काम तुम्हाला करायची गरज नाही, तुम्हाला तो नैतिक अधिकार सुद्धा नाही, हे त्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं. आणि म्हणून अशा माणसाला घरी पाठवायची व्यवस्था करायला पाहिजे. मला कौतुक आहे संतोष जैतापकर, कुठे दादा ये, आज या ठिकाणी आमचा एक भाऊ हिमतीने लढतोय, त्याला साथ द्या, तुमच्यासाठी लढतोय, ज्या ज्या काही योजना असतील तुमच्यापर्यंत आणतोय आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मदत तुम्ही या आपल्या भावाला केली पाहिजे, संतोष जैतापकरला केली पाहिजे, हे सुद्धा आवाहन मी करते, तुमचं अभिनंदन करते. तुमच्याबरोबर आता आम्ही आमची वाघीण दिलेली आहे सुरेखा, ये सुरेखा खेराडे नगराध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केलंय. असं एक गाव नसेल की ज्या ठिकाणी आमची सुरेखा पोचली नाही आणि त्या ठिकाणी तिने काम केलं नाही. आणि यांना साथ देणारे सगळे मागे इथे बसलेले, या सगळे तुमच्यासाठी आहेत. आणि म्हणून आजचं जे पहिलं पाऊल उचललंय नम्रता निमोणकरच्या माध्यमातून, ते पुन्हा मागे पडता कामा नये, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज ज्याचा संपूर्ण पाढा
त्या ठिकाणी माझी सहकारी वर्षा भोसलेने वाचून दाखवला. अरे ज्या वेळेला कोविड होता, ज्या वेळेला तुमची गरज होती, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? कुठे होतात तुम्ही? त्या ठिकाणी प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेने त्या ठिकाणी केलं. 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅम वाटली आणि 200 ग्रॅमचे पैसे खाल्ले. जी लोक मेली त्याच्या बॉडी बॅगचे पैसे खाल्ले. असा कुठला एक असा विषय सांगा ज्यामध्ये यांनी भ्रष्टाचार केला नाही. आणि आज त्याचं तुणतुणं घेऊन तुमचं सोंग त्या ठिकाणी नाचताना आपल्याला दिसतंय. या सोंगाची विदाई करायची तयारी करा. हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. घाबरायचं कारण नाही, कुणाला घाबरू नका. ज्या ज्या ठिकाणी विकासाची गरज आहे त्या त्या ठिकाणी सरकार तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, संतोष जैतापकर असेल, भारतीय जनता पार्टी असेल, बंधू आणि भगिनींनो त्यांना साथ द्या. कारण विकासाचं काम करायचं आपली पार्टी आहे. आज आपला खासदार काय काम करतो तुम्ही त्यांना विचारा, ज्याचा उल्लेख रामदास राणेंनी केला. हा प्रश्न काय आत्ताच आहे? आता हे लोक उठून अशा पद्धतीने प्रश्न विचारतात जणू काही आत्ताच 1 वर्षामध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेत. इतके वर्ष तुम्ही आमदार होतात, इतके वर्ष तुम्ही खासदार आहात, तुम्ही काय केलं या गुहागरवासियांसाठी? तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या भावनांशी खेळलात, प्रत्येक वेळेला त्यांना वेडं बनवायचं काम केलं. पण आता गुहागरवासी वेडे बनणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा मुहूर्त, त्याचा पायगुण आज नम्रता निमोणकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय. तिला आशीर्वाद द्या हे सांगायला आज मी या ठिकाणी आली आहे. भास्कर जाधवाने काय केलं असेल नसेल केलं, पण या गुहागरमध्ये जाती जातीत भांडणं लावायचं काम नक्कीच केलं. घरामध्ये भांडणं लावली. आज आपण बघितलं ज्याची परिणिती आपण या ठिकाणी बघतोय. आणि म्हणूनच अशा माणसाला त्याची जागा दाखवा हे मी वारंवार तुम्हाला सांगते. ज्याचा उल्लेख माझी सहकारी वर्षा भोसलेने केला की मोदींनी काय नाही केलं, पण वर्षातही सगळ्यात मोठं काम मोदींनी काय केलं तर ते आपल्याला वॅक्सिन दिलं. वॅक्सिन घेतलं का सगळ्यांनी? कोणी कोणी घेतलं? जरा हात वर करा, जरा दाखवा मला कोणी कोणी घेतलं. ताई घेतलं का नाही घेतलं? घेतलं की नाही? पैसे दिले का कोणी? पैसे कोणाकडून पैसे घेतले हेच मला सांगायचं. अरे जिवंतच राहिलो नसतो तर काय काम केलं असतं आणि काय दुनिया बघितली असती. पण आज या भारतातल्या प्रत्येकाला भास्कर जाधव सकट जिवंत ठेवायचं काम जर कुणी केलं असेल ना तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलंय. त्यांचे आभारच मानले पाहिजे. फ्री राशन तुम्हाला दिलंय, ज्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की आज देशामध्ये नाही जगामध्ये एकमेव भारत देश असा असेल की ज्या ठिकाणी बाई गरोदर राहिल्यापासनं विविध योजना या त्यांना दिल्या जातात. या आजी इथं समोर बसल्या आहेत, त्यांनी सांगावं त्यांच्या तरुणपणामध्ये किंवा अगदी आत्तापर्यंत संडास होते का घरी आपल्या? बाहेर जायचो, शेतामध्ये जायचो का नाही जायचो? हो का नाही? झोपल्या तुम्ही सगळ्या? हां, जायच्यात का नाही? आणि तुम्ही पण सगळे बरोबर ना? तुमचं आपलं बरं आहे, पण बायकांचं अवघड आहे सगळं. त्याच्यामुळे गेली कित्येक वर्ष या देशातल्या बायका अंधार पडायची वाट बघायच्या. कशासाठी? अंधार पडला तर टॉयलेटला जाऊ, गाडी आली का उभी राहून, गाडी गेली का खाली बस. हीच एक्सरसाइज इतके वर्ष सगळ्यांनी केली. कोणी विचार केला आपला? केला कोणी विचार? कोणी तुमचे हात बांधले होते जसं आमच्या वर्षाताईंनी सांगितलं? कोणीच विचार केला नाही. मतं घ्यायला बायका पाहिजे. ताई माई अक्का विचार करा पक्का. आणि ताईचा आणि माईचा विचार कोण करणार? तो करायचा नाही. मतं घ्यायची, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं आणि नंतर कोण ताई आणि कोण माई. पण आपला विचार केला मोदींनी, आपला विचार केला भारतीय जनता पार्टीनी. आणि आज तुम्ही बघा घरामध्ये टॉयलेट त्या ठिकाणी आहेत. चांगलं केलं का वाईट केलं ग? हो का नाही? काय चांगलं केलं का वाईट? येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या डोक्यावरचे हंडे काढायचं सुद्धा काम होणार आहे. मला माहिती आहे वाड्यावर असतात, पाणी खाली असतं. कोकणातल्या बायकांना खूप त्रास आहे. पाणी घ्यायला कितीतरी किलोमीटर जावं लागतं. पण आता ती तुमची प्रतीक्षा संपली. पाणी येणार, प्रत्येकीच्या घरामध्ये येणार. आणि त्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्यासाठी काम करतंय. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार हे त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. 50% महिलांना
एस टीमध्ये सवलत दिली. किती जणी जाता ग एस टीने? जरा हात वर करून सांगा मला. मला फक्त एकच सांगा, तुम्ही खुश आहात? जरा जोरात बोलाल का? नाही. गुहागरचा आवाज एवढाच आहे? गुहागरचा का वेध लागणार आहेत म्हणून आवाज कमी झालाय? गुहागरचा आवाज केवढा आहे मला कळू द्या. तुम्ही खुश आहात का? आनंद झालाय तुम्हाला? आता या उद्धव ठाकरे गटातले सर्व ज्ञानी रोज सकाळी येतात. ते काय म्हणतात? महिलांना 50% आरक्षण देऊन काय केलं? काय केलं? आज एस टी बसमध्ये त्या ठिकाणी महिला दिसतायत, त्या प्रवास करतायत. त्या फक्त प्रवास करत नाहीत, त्या आत्मविश्वासाने प्रवास करतायत. आज रत्नागिरीला जायचं, आज बाई गुहागरमधून एकटी जी कधी खळ्याच्या बाहेर गेली नसेल ती एकटी रत्नागिरीला जाते. हा तिच्यामधला आत्मविश्वास वाढवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या आपल्या सरकारने केलंय, तुमच्या सरकारने केलंय. बंधू भगिनींनो, आनंदाचा शिधा दिला. आज 100 रुपयामध्ये रवा, मैदा, साखर, तेल, पोहे, मैदा, प्रत्येकाच्या गोरगरिबांच्या घरात दिवाळी साजरी झाली पाहिजे याच्यासाठी आनंदाचा शिधा दिलाय. वाईट केलं का ग? वाईट केलं? यांना कोण सांगणार? सकाळी रोज उठायचं आणि सोडल्यासारखं भुंकत राहायचं, एवढंच काम आज यांच्याकडे उरलेलं आहे. आणि तरी सरकारची कामगिरी जोरदार चालू आहे. आज मला अभिमान आहे की ज्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आमचे नेते देवेंद्रजी आज 16-16, 18-18 तास काम करतायत. आज तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या हॉस्पिटलला जाल, केस पेपर काढायची गरज नाही. आधी 10-20 रुपये द्यायला लागत होते, आता तेही द्यायचे नाहीत. पूर्णपणे फुकट उपचार हा गोरगरिबांसाठी आपल्या सरकारने केलाय. अशी कित्येक उदाहरणं सांगता येतील. निराधार पेन्शन आहे आजी आजोबांची, त्यांची सुद्धा 1000 वरून 1500 रुपये केलेत. जे जे काही करता येईल त्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला द्यायचं काम हे सरकारच्या माध्यमातून होतंय. आणि म्हणून अशा सरकारला, आपल्या सरकारला, जनतेतल्या सरकारला साथ द्यायचं काम हे गुहागरमधले सुद्धा माझे सगळे बंधू भगिनी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते. मला मनापासूनचा आनंद आहे नम्रता की तू आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. तिच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात. तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही. निर्धोकपणे काम करा. मी जरी मुंबईत असेल तरी आमची सुरेखा, आमचा परिमल, आमचे राणे, आमचा संतोष, आमची सगळी टीम या ठिकाणी तुमच्या मागे सक्षमरित्या उभी आहे. एवढं मात्र नक्की तुम्ही लक्षात ठेवा. लोकांचं काम करत असताना अडचणी येणार आणि जेव्हा बाई काम करते तेव्हा तर जास्त अडचणी येणार. नाही त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. पण आपण सुद्धा या महाराष्ट्राच्या लेकी आहोत. आपल्याला वसा आणि वारसा आहे तो मा जिजाऊंचा, आपल्याला वसा आणि वारसा आहे तो मा रमाईचा, मा भीमाईचा आणि त्याचबरोबरीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा. त्या होत्या, त्यांच्या वेळेला दगडधोंडे खाल्ले त्यांनी. कुणासाठी? आपल्यासाठी. त्यांनी दगडधोंडे खाल्ले नसते तर ना स्टेजवर आम्ही असतो ना तुम्ही खाली बसला असतात, कुणी विचारलंच नसतं आपल्याला. आता मात्र त्रास द्यायची पद्धत फार वेगळी आहे. आत्ताच आपण रावण दहन केलं, आत्ताच आपण नवरात्री साजरी केली, महिषासुराचा वध केला म्हणून तिला म्हणतात महिषासूर मर्दिनी आणि आपण सगळ्याजणी तिच्या अंश आहोत. आता महिषासूर सुटापुटातलाय आणि अशा महिषासुरांना चेचायचं काम, अशा महिषासुरांना ठोकायचं काम आपल्या सगळ्या मर्दिनींना करायचंय आणि याच्यासाठी आपण एकजूट व्हायला पाहिजे. हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आमची संपूर्ण ताकद नम्रता, तू आणि तुझी टीम यांच्या मागे सदैव असेल. आमची सुरेखा खेराडे जिच्याबद्दल मी तुम्हाला बोलले, अतिशय कर्तव्यदक्ष आणि कामाला वाग असणारी अशी आमची जिल्ह्याची अध्यक्ष आहे. तुम्ही कधी तिला आवाज द्या, ती तुम्हाला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. आमचे सगळे मागे बसलेले बंधू आणि संतोषला पण मला सांगायचंय, अतिशय चांगलं काम तुझ्या माध्यमातून आज गुहागरमध्ये त्या ठिकाणी होतंय. बघा, संतोषची आई पण बाजूला बसली आहे. आपण म्हणतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज आई पण कौतुक बघायला आली आहे की माझा लेक काय काम करतोय. खरंच ताई, तुझा लेक फार चांगलं काम करतोय आणि त्याला बळ द्यायला आम्ही सगळ्या बहिणी आणि भाऊ या ठिकाणी एकत्र आलोय. संतोषला सुद्धा येणाऱ्या दिवसात आपल्याला त्या ठिकाणी बळ देण्याची गरज आहे.
निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये अतिशय उत्तम असं काम या गुहागरमध्ये होईल. बाकीची काळजी करू नका. भारतीय जनता पार्टीचं आपलं नेतृत्व सक्षम आहे. मला वाटतं काही दिवसांपूर्वीच आमच्या प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळेजी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्या कामाचा झपाटा बघितला असेल, कामाचा ध्यास बघितला असेल. कामाच्या ध्यासाने वेडी झालेली, जनतेच्या सेवेसाठी वेडी झालेली अशी भारतीय पार्टीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते आहेत. घर बघत नाहीत, दार बघत नाहीत, सकाळ संध्याकाळ हे जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी असतात. गुहागरवासियांना सुद्धा राज्याच्या आणि केंद्राच्या एकूण एक योजना पोहोचवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. पुन्हा नम्रता निमोणकर आणि तिच्या टीमचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष असं स्वागत करते. त्याचबरोबरीने संतोष जैतापकर तुमचंसुद्धा मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. माझ्या सगळ्या सहकारी या ठिकाणी आल्या आहेत, त्यांचंसुद्धा मी कौतुक करते की त्यांनीही याच्यामध्ये चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे. मी जसं सुरेखाला म्हटलं की सुरेखा ही सुरुवात आहे. नम्रता निमोणकर ये तो सिर्फ झांकी है, अभी और पूरी पिक्चर बाकी है. आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोकणात विशेषतः एकाहून एक मोठे भूकंप हे झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. आणि त्याची सुरुवात ही आमच्या नम्रतापासून झालेली आहे. आणि म्हणूनच मी तिला शुभेच्छा देते. हे देत असतानाच नम्रता निमोणकर हिला भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पक्षामध्ये स्वागत करतानाच सुरेखा खेराडे आमची जिल्ह्याची अध्यक्ष आहे, तिच्याच बरोबरीने नम्रता निमोणकर ही जिल्ह्याची उपाध्यक्ष म्हणून काम करतात. माता की भारत माता की मातरम 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 मातरम. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.